मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता 5वी नवोदय 5वी स्कॉलरशिप व सैनिकी स्कूल 5वी 6वी सैनिकी स्कूल तसेच 3री 4थी MTS BTS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची तासिका आपण अभ्यासत आहोत. त्यामध्ये आज आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिप बुद्धिमत्ता चाचणी यातील घटक पहिला त्यातील स्वाध्याय 1.1 मधील 1 ते 15 प्रश्न अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय 5वी स्कॉलरशिप 8वी स्कॉलरशिप 8वी NMMS 3री 4थी MTS BTS 5वी 6वी सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे, त्यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. लिंकद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळ सर्वांना गुड इव्हनिंग. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय? आजची तासिका ही आपली बुद्धिमत्ता चाचणी आकलन यामधील सूचना पालन या घटकातील 5वी स्कॉलरशिप नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील पहिला घटक आहे आकलन. त्यामधील उपघटक आहे सूचना पालन. त्यातील स्वाध्याय 1.1 मध्ये एकूण 30 प्रश्न आहेत. त्यातील आपण 1 ते 15 प्रश्नांचा आज अभ्यास करणार आहोत. तर पहिला प्रश्न त्यातील का आहे आपण अभ्यासूया. पहिला प्रश्न आपल्यासाठी का आहे विद्यार्थी मित्रांनो? श्रीकृष्ण भक्त मीराबाई त्याच्या प्रेमात अखंड बुडून गेली या वाक्यामध्ये किती जोडाक्षरे आलेली आहेत पहा. श्रीकृष्ण भक्त मीराबाई. चला दिसतंय का अक्षर खूपच लहान झाले टाईप केलेलं. श्रीकृष्ण भक्त मीराबाई त्याच्या प्रेमात अखंड बुडून गेली या वाक्यामध्ये किती जोडाक्षरे आलेली आहेत पहा. जोडाक्षरे, पहिलं जोडाक्षर का आहे? श्री. पहिलं का आहे? श्री. त्याच्यानंतरचं दुसरं कोणतं आहे? अर्ध श आणि त्याला न जोडलेलं. त्यानंतर तिसरं जोडाक्षर कोणतं आहे? तर तिसरं जोडाक्षर आहे क ला त जोडलेलं हे. त्यानंतर त्या. त्याच्यानंतर च्या, च ला या जोडलेलं च्या, त्याच्या. श्रीकृष्ण भक्त मीराबाई त्याच्या प्रेमात अखंड बुडाली. त्याच्यानंतर प्रे, हे प ला र जोडलेलं आहे प्रे मात अखंड बुडून गेली. आता किती अक्षर झाली हो एकूण? हे क्रमांक द्या. 1 2 3 4 5 6 एकूण किती अक्षर आहेत? 6 अक्षरं आहेत. पर्याय क्रमांक 2. का अवघड आहे ह्याच्यामध्ये? काहीच अवघड नाही. एकदम पहिली दुसरीच्या पोरायला यायचं प्रश्न आहे हा. काहीतरी अवघड आहे का यामध्ये? काहीच अवघड नाही. खूप सोपा प्रश्न आहे. आलं का लक्षात? चला दिसतंय हो, माझ्याकडे दिसतंय बांगर. चला पाहाव का? माझ्याकडे तर क्लिअर दिसतंय बघा. थोडंसं क्वालिटी वाढवा. नेट ज्या ठिकाणी व्यवस्थित येतंय त्या ठिकाणी बसत चला. चला पुढच्या ह्याच्यामध्ये आपण थोडंसं त्याची फाँट साईज वाढवू म्हणजे तुम्हाला दिसेल. पुढचा प्रश्न का आहे? कामास समय कोण कठीण येता या शब्दापासून पहा, प्रश्न इथून चालू झाला. या शब्दापासून एक अर्थपूर्ण म्हण तयार करा. तर म्हणी पाठ असल्या पाहिजेत तुम्हाला. या कामास पहा, कामास अवतरण चिन्ह आहे, त्यामध्ये कामास समय कोण कठीण येता इथपर्यंत हे वाक्य आहे. या वाक्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? पुढं प्रश्न दिला या वाक्यावर. या शब्दापासून एक अर्थपूर्ण म्हण तयार करा.
या म्हणीतील विषम क्रमांक स्थानावर असलेली अक्षरे क्रमाने मांडा. या मांडणीमध्ये डावीकडून 5व्या स्थानावर कोणते अक्षर आहे पहा. दिलेल्या वाक्यापासून आपल्याला एक अर्थपूर्ण म्हण तयार करायची आहे आणि या म्हण तयार केल्याच्या नंतर त्याला क्रमांक द्यायचे 1 2 3 त्याच्या अक्षराला आणि मग विषम स्थानावर असलेल्या अक्षरे क्रमाने मांडायचे. आणि या मांडणीत डावीकडून म्हणजे हे का ही उजवी बाजू आहे आणि हे इकडे जे पर्याय लिहिलेले आहेत ही डावी बाजू आहे. इकडून या डावीकडून आपल्याला 5व्या स्थानावर कोणते अक्षर आहे तर पहा काय आहे. कामास समय कोण कठीण येती येता. काय दिलेलं आहे पहा. कामास समय कोण कठीण येती येता हे वाक्य दिलेलं आहे आपल्याला अवतरण चिन्ह. यापासून आपल्याला एक म्हण तयार करायची. मग काय म्हण तयार होईल यापासून. कठीण समय येता पहा. कठीण समय येता. कठीण समय येता काय होऊ लागले. कठीण समय येता कोण हे कोण कामास येती. म्हणजे ज्या वेळेस आपल्यावर कठीण समय येतो त्यावेळेस कोण आपल्या कामास येतं. मग आता याला क्रमांक द्यायचे आहेत. याला काय करायचे क्रमांक द्यायचे. तर द्या क्रमांक. हे काही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 दिले क्रमांक. क्रमांक दिल्यावर पुढं काय म्हणतंय. विषम क्रमांका स्थानावर असलेली अक्षरे क्रमाने मांडा. विषमवर हे 1 हे क, त्याच्यानंतर 3 नंबरला न, 5 नंबरला म, 7 नंबरला य, त्याच्यानंतर 9 नंबरला को, त्याच्यानंतर 11 नंबरला का, 13 नंबरला स आणि 15 नंबरला ती. हे मांडली विषम स्थानावरचे अक्षर क न म ये को का स ती मांडली. पुढं काय म्हणते प्रश्न. डावीकडून 5व्या स्थानावर. आता हे डावीकडून ही 1 2 3 4 आणि हे का हे 5वा काय लागलाय को. उत्तर काय येतंय को. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय पर्याय क्रमांक 4. वरच्याचं उत्तर काय आलं तर पर्याय क्रमांक 2. ह्याचं उत्तर काय आलं पर्याय क्रमांक 4 आलं. एकदम क्लिअर दिसतंय बघा. दिसत नाही म्हणता पहा किती क्लिअर दिसतंय. जर मी ह्याची स्क्रीन जर थोडीशी मोठी केली पहा किती क्लिअर दिसतंय हे. पहा एकदम क्लिअर दिसतंय. तसं दिसत नसेल तर स्क्रीन थोडं रोटेट करा, आडवी करून पहा. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 3. सोपे प्रश्न आहे तो एकदम, काहीच अवघड नाही. पुढचा प्रश्न काय आहे. प्रश्न क्रमांक 3. पावसाच्या पाण्याने नदीचे पोट तट्ट फुगले. 1 नंबरचं वाक्य आहे. 2 नंबरचं काय. मी बाटलीचे तोंड बूच लावून बंद केले. 3 नंबरचं काय आहे. नारळाचा डोळा फोडून त्याने आतील पाणी बाहेर काढले. 4 नंबर सांभाळून बोल भिंतीला कान असतात. आता प्रश्न इथून चालू झालाय. हे वाक्य दिलेत आणि प्रश्न इथं आहे. काय आहे प्रश्न. वरीलपैकी कोणत्या वाक्यातील अवयव आपले मूळ कार्य करीत असल्याचा बोध होतो. आता यामध्ये आपले अवयव आहेत. शरीराचे अवयवाचे नावं आलेले आहेत आणि त्यावरून जो मूळ कार्य अवयव तो मूळ कार्य आपले मूळ कार्य करीत असल्याचा बोध होतो. आता इथं काय दिले. पावसाच्या पाण्याने नदीचे पोट. इथं पोट हा अवयव आहे आपल्या शरीराचा. मी बाटलीचे तोंड. इथं तोंड आहे. या ठिकाणी नारळाचा डोळा आहे.
आणि या ठिकाणी सांभाळून बोल भिंतीला कान असतात, कान आहे. मग आता इथं बघा, तोंडाचं काम काय, जेवण करणे. इथं काय दिले, पावसाच्या पाण्याने नदीचे तट फुगले. ह्याचा काय बोध होतो, पोटाचा, आणि त्याचा काय अर्थ होतो का, नाही. पर्याय क्रमांक 1 येणार नाही, हे सॉरी, वाक्य क्रमांक 1 येत नाही. दुसरं वाक्य काय, मी बाटलीचे तोंड बूच लावून बंद केले. आता तोंडाचं काम काय आहे, तोंडाचं काम जेवण करणे, बरोबर आहे. आता बाटलीचे तोंड बूच लावून बंद केले, याचा काही अर्थार्थी शब्द होतो का, नाही. तोंडाचा आणि ह्याचा काही होतो का, नाही. मी तोंडाने जेवण करतो, तोंडाने बोलतो, असं जर आलं तर त्या ठिकाणी एखाद्या वेळेस ते हे होऊ शकतं. पुढं काय, तोंडाने बोलणे, बोलण्याचं काय आलं का इथं, नाही. मग 2 नंबर पण येणार नाही. 3 नंबर काय, नारळाचा डोळा फोडून त्याने आतील पाणी बाहेर काढले. आता डोळा कशाचं काम आहे, डोळ्याचं काम पाहणे आहे. डोळ्याचं काम काय आहे, पाहणे आहे. मग इथं डोळा फोडतोच का आपण डोळे, नाही. पर्याय क्रमांक 3 नाही. पर्याय क्रमांक 4, सांभाळून बोल भिंतीला कान असतात. ही म्हण आहे. म्हणजे काय आहे, आपल्याला जर एखादी गुपित गोष्ट जर बोलायची असेल तर आपण काय करतो, हळू बोलतो. कारण की भिंतीलाही कान, किंवा भिंतीच्या पलीकडे जर कोणी असेल तर मोठ्यानं बोललं तर त्यालाही ऐकू जातं. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 येतं. कानाचा शब्द का, ऐकू जाणे, सांभाळून बोल. भिंतीला कान असतात, म्हणजे हळू आवाजात बोल, कोणी ऐकणार नाही अशा आवाजात बोल, असं आपण म्हणतो. कान असतात. मग कोणता आहे, पर्याय क्रमांक 4. 4 नंबरचं वाक्य, पर्याय क्रमांक 4. उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 4 आलं. कळतंय का, मला सांगत चला, कळतंय का. आत्तार, शिंदे, भोसले, मंदाडे, नरखेडकर, निंबाळकर, आचरेकर, कळतंय का, शिकवलेलं कळतंय, यस नो. चला मग लाईक करत चला. चला, शिकवलेलं आवडतंय, कळतंय, लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल, सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी, तुटक्या फुटक्या मराठीतील उरले सुरले तुटक्या फुटक्या माठातील उरले सुरले पाणी घटाघटा पिऊन त्याने आपली तहान भूक मिटवली. आता प्रश्न इथं चालू होते. हे अवतरण चिन्हामध्ये काय, तुटक्या फुटक्या माठातील उरले सुरले पाणी घटाघटा पिऊन त्याने आपली तहान भूक मिटवली. प्रश्न काय म्हणते, आता या वाक्यात एकाच शब्दाची पुनरावृत्ती होऊन बनलेले किती शब्द आहेत. एकाच शब्दाची पुनरावृत्ती होऊन किती शब्द बनलेले आहेत. काय म्हणतंय, तुटक्या फुटक्या. आता इथं एकाच शब्दाची पुनरावृत्ती म्हणजे तेच शब्द पुन्हा आलेत का. आता इथं तुटक्या आणि फुटक्या, हे तुटक्या वेगळा शब्द आहे, फुटक्या वेगळा शब्द आहे. तुटक्या आला असतं तर हे 2दा आला, आपण असं म्हणलं असतो. माठातील उरले सुरले, उरले आला असतं तर 2दा म्हणजे 2 वेळेस आला, पुनरावृत्ती झाली असं त्याचं म्हणलं असतो. पाणी घटा पहा, घटा हे एक शब्द, हे घटा आणि घटा हे पुनरावृत्ती झाली. कशाची, या घटा या शब्दाची काय झाली, पुनरावृत्ती झाली. असे शब्द किती आलेत बघूत. मग घटा हा आपल्याला एक शब्द मिळाला. पिऊन त्याने आपली तहान भूक हा वेगळाच आहे, मिटवली. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फक्त घटा हाच काय झालेला आहे, एक शब्द तेवढा वेगळा आलेला आहे. किती शब्द आलेलेत, 1. मग उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 1. उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक. पुनरावृत्ती म्हणजे तेच शब्द डबल येणे, डबल टिबल. पटापट, आपण पटपट चल असं म्हणतो, किंवा
घटा घटा, गळा गळा, आपण म्हणतो बघा पळा पळा, हे असे शब्द, पळा पळा हा शब्द असे, पळा आणि ह्या पळा हे दोन वेळेस आले. तसं इथं हा घटा आणि हा घटा हे दोन वेळेस आले. बरोबर आहे. मग हे एकाच शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे, दुसऱ्या कोणत्या झालेली आहे का? नाही. म्हणून उत्तर काय? पर्याय क्रमांक 4 आलं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 का आहे? प्रश्न क्रमांक 5, आकर्षक सप्तरंगी इंद्रधनुचे निळसर पाण्यातील विलोभनीय प्रतिबिंब पाहून दुष्यंताचे अस्थिर मन सुखावले. हे इथपर्यंत एक वाक्य आहे. आता प्रश्न इथून पुढे आहे. का आहे? या वाक्यातील विशेषणाची संख्या नामाच्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे? काय म्हणतं? विशेषणाची संख्या नामाच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे. मग आता विशेषण म्हणजे नामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेष म्हणतो. आणि नाम म्हणजे एखाद्या व्यक्तीचं, प्राण्याचं, ठिकाणाच्या नावाला आपण नाम, कोणत्याही नावाला आपण नाम असं म्हणतो. गावाच्या नावाला, व्यक्तीच्या नावाला, प्राण्याच्या नावाला, वस्तूच्या नावाला आपण काय म्हणतो? नाम. आता विशेषण आणि नाम तुम्हाला कळालं. मग आता या ठिकाणी आपल्याला विशेषण म्हणजे विशेष माहिती. आता आकर्षण हा शब्द काहीतरी माहिती सांगू लागलाय कुणाविषयी? ती कशाचं आकर्षण आहे? आकर्षक किंवा आकर्षक. का आकर्षक? लाइटिंग आहे म्हणजे त्या लाईट विषयी तो माहिती सांगू लागला. हा आकर्षक का आहे? विशेषण आहे. हा आकर्षक का आहे? विशेषण आहे. एक. त्याच्यानंतर सप्तरंगी म्हणजे 7 रंगाचं. कोण? इंद्रधनु. हे सप्तरंगी हे दुसरं एक विशेषण आहे. त्यानं माहिती सांगू लागले दुसऱ्याविषयी. त्याच्यानंतर निळसर. काय निळसर आहे? इंद्रधनुचे निळसर. त्या इंद्रधनुविषयी सप्तरंगी आणि निळसर हे काय? माहिती, विशेष माहिती सांगू लागले म्हणजे ते विशेषण आहे. बरोबर आहे. 3. 4 का आहे? पाण्यातील नाही, विलोभनीय. विलोभनीय प्रतिबिंब हे 4. विलोभनीय सुद्धा का आहे? विशेषण आहे. त्याच्यानंतर विलोभनीय का आहे? प्रतिबिंब आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर का आहे? विलोभनीय प्रतिबिंब पाहून दुष्यंताचे, दुष्यंत म्हणजे कोणाचं तरी नाव आहे, अस्थिर मन. का अस्थिर झालेला आहे? मन अस्थिर झाले. मनाविषयी ह्यानं माहिती सांगू लागले म्हणजे 5 का आहे? हे अस्थिर का आहे? विशेषण. हे एकूण विशेषण किती झाले? 5 झाले. बरोबर आहे. मग आता नाम. नाम म्हणजे नाव. कशाचं नाव? इंद्रधनु. हा का आहे? इंद्रधनु नाम आहे. त्याच्यानंतर पहा, ही काळ्या शाईनं करतो मी अंडरलाईन. इंद्रधनु. त्याच्यानंतर पाणी हे नाव आहे. पाण्यातील म्हणजे पाणी हे काय आहे? नावच आहे. त्याच्यानंतर प्रतिबिंब. प्रतिबिंब हे नावच आहे. त्याच्यानंतर दुष्यंत, एका व्यक्तीचं नाव आहे दुष्यंत. त्याच्यानंतर मन नावच आहे. म्हणजे हे किती झाले? 5. हे किती झाले? 5. मग आता कमी जास्त काही आहेत का? कमी अथवा जास्त काही आहे का? नाही. मग काय आहे? विशेषण सुद्धा 5 आहेत, नाम सुद्धा 5 आहेत. म्हणजे संख्या समसमान आहे. म्हणजे काय आहे? संख्या ही समसमान आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. काय येते? पर्याय क्रमांक 1. आलं? कळालं? काय अवघड? काहीच अवघड नाही. कदम चुकलं. समान आहे. अहमद पठाण, मंदाडे, मयुरी, भोसले, सावंत, अत्तार. आलं का लक्षात? चला
पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे? प्रश्न क्रमांक 6. अभ्यासिले वेद झाला शास्त्रबोध, साधल्या विविध नाना कळा. हे वाक्य आहे कोणतं? अभ्यासिले वेद झाला शास्त्रबोध, साधल्या विविध नाना कळा. या ओळीतील प्रश्न इथं, या ओळीतील नाना हा शब्द कोणता अर्थ दर्शवतो? म्हणजे हा जो नाना शब्द आहे याचा अर्थ काय होतो? म्हणजे वेद अभ्यासल्याच्या नंतर त्या शास्त्राचा बोध होतो, म्हणजे ते शास्त्र आपल्याला माहिती झालं आणि त्या वाचनातून आपण जे माहिती घेतली वेदाची त्यापासून आपण साधल्या विविध नाना कळा. म्हणजे विविध नाना, नानाचा शब्द म्हणजे आजोबा आलाय का इथं? तर नाही, नाना म्हणजे सुद्धा विविध हाच त्याचा अर्थ होतो, वेगवेगळ्या. नाना तराच्या कला म्हणजे वेगवेगळ्या तऱ्हेच्या कला. म्हणजे या ठिकाणी विविध हा त्याचा अर्थ आहे. वडील येते का? नाही. आजोबा आहे का? नाही. नाही. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. काय येते? पर्याय क्रमांक 3, नाना म्हणजे विविध. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. प्रश्न अवघड नाही. चला त्यानंतर प्रश्न क्रमांक 7. का आहे प्रश्न क्रमांक 7? लट उ वापा या अक्षर समूहापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. तयार होणाऱ्या शब्दात मध्यभागी असलेल्या अक्षराच्या लगत उजवीकडे कोणते अक्षर आहे? पहा काय म्हणतंय. लट उ हे ल ट उ वा पा यापासून आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आणि त्यापासून शब्दात मध्यभागी असलेल्या अक्षराच्या लगत उजवीकडे कोणते? हे उजवी बाजू इकडं आहे आणि डावी बाजू इकडं आहे, बरोबर आहे. यापासून पा हे पा, उ हे ल वा ट, पाऊल वाट हा शब्द तयार होतो. कोणता होतो? पाऊल वाट. मग पाऊल वाट झाल्याच्या नंतर मध्यभागी असलेला, हे दोन सोडले, हे दोन सोडले, मध्यभागी कोणता आहे? हा ल. अक्षराच्या लगत उजवीकडे, उजवी बाजू इकडे आहे, लगत उजवीकडे म्हणजे हा वा आहे. हा कोणता शब्द आहे? वा आहे अक्षर. म्हणजे उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर. का अवघड आहे हो? काहीच अवघड नाही, किती सोपं आहे. करण कोळेकर. अवघड आहे का काहीतरी? काहीच अवघड नाही. आलं का लक्षात? पुढं प्रश्न क्रमांक 8. कानामध्ये वारे भरून या न्यारे, फेर धरी फिरे रानो माळ, मोकाट मोकाट अफाट अफाट, वाटेल ती वाट धावू लागे. वरील ओळीमध्ये र आणि फ ही अक्षरे अनुक्रमे किती वेळा आलेले आहेत? अनुक्रमे म्हणजे र किती वेळा आले आणि फ किती वेळा आले हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर पहा, कानामध्ये वारे भरून या न्यारे, फेर धरी फिरे रानो माळ, मोकाट मोकाट अफाट अफाट, वाटेल ती वाट धावू लागे. वरील ओळीमध्ये र आणि क, प्रश्न इथून चालू झालाय. र आणि फ ही अक्षरे अनुक्रमे किती वेळा आलेली आहेत? तर या ठिकाणी आपल्याला र कुठं कुठं आले हो? कानामध्ये हे वारे, हे का इथं एक र आहे रे. भरू हे रू आहे ह्या ओळीला. निया न्या रे हे 3 झाले. त्यानंतर फेर हे फेर हे का इथं हे री धरी, फिरे रे, रानोमाळ रा. त्याच्यानंतर र आले का मोकाट मोकाट अफाट अफाट, वाटेल ती वाट धावू लागले. म्हणजे र ह्या 2च ओळीत आलेला आहे.
मग हे किती 3 आणि हे 4 म्हणजे एकूण हे 7 वेळेस आले. र किती वेळेस आले? 7 वेळेस आले. बरोबर आहे. मग आता फ कानामध्ये वारे भरून या न्यारे. फ हे का इथं एक आले, इथं आले फ, का आले इथं फे. र धरून या फिरे हे फी फी. त्याच्यानंतर रानो माळ मोकाट मोकाट अफाट फा इथं आले हो का फा. त्याच्यानंतर इथे एक फा आले फा ट. वाटेल ती वाट धावू लागे किती वेळेस आले हे? 4 वेळा आले. फ किती वेळा आले? 4. र किती वेळा आले? 7 वेळा. मग आता अनुक्रम म्हणजे 7 आणि 4. 7 7 नाही, 7 6 नाही, 7 4 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल? 7 वेळा आणि 4 वेळा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल आपलं? पर्याय क्रमांक 3 आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. प्रश्न क्रमांक 9. काय अवघड प्रश्न आहेत का हो? काय नाही, एकदम सोपे पोरं आहेत. 12 आकड्या विचारले वगैरे. ही 12 आकडी किती वेळेस आली? पहिलीचे पोरं सांगतात हे उत्तर. तिरुवनंतपुरम या शब्दातील अक्षरांना डावीकडून क्रमांक दिल्यास कोणत्या अक्षराचे क्रमांक मूळ संख्या असतील पहा. डावी बाजू म्हणजे इकडली हे का ही डावी बाजू आहे आणि ही उजवी बाजू आहे. आपण उजवा हात आपला हे बरोबर आहे. काय म्हणतंय? ती रु व नं त पु र म. तिरुवनंतपुरम या शब्दातील अक्षरांना डावीकडून म्हणजे इकडून आपल्याला क्रमांक दिल्यास कोणत्या अक्षराचे क्रमांक मूळ संख्या असतील? कोणत्या अक्षराचे क्रमांक मूळ संख्या? क्रमांक द्या. ही 1 2 3 4 5 6 7 8. मग आपल्याला मूळ संख्या माहीत असणं पाहिजे, गरजेचं आहे. 1 मूळ संख्या आहे का? नाही. 2 मूळ संख्या आहे. हे 2 का आहे? मूळ. मग 2 नंबरला रू आहे. 3 का आहे? मूळ संख्या आहे व. 4 मूळ संख्या आहे का? नाही. 5 मूळ संख्या आहे त. 6 आहे का? नाही. 7 मूळ संख्या आहे र. 8 मूळ संख्या आहे का? नाही. मग रू व तर, रू व तर पर्याय क्रमांक 4 ला आहे. उत्तर काय येईल आपलं? पर्याय क्रमांक 4. रू व तर पर्याय क्रमांक 4. कळालं? काही अडचण नाही. चला प्रश्न क्रमांक 10. रंग जादूचे पेटीमधले इंद्रधनुचे आस्ती पांढऱ्यातून निघती साती पुन्हा पांढरे होती. वरील ओळीमध्ये 3 अक्षरी आणि 2 अक्षरी शब्द अनुक्रमे किती आहेत? पहा प्रश्न काय म्हणते? वरील ओळीमध्ये 3 अक्षरी आणि 2 अक्षरी अनुक्रमे शब्द किती? म्हणजे 3 अक्षरी आणि 2 अक्षरी शब्द किती आहेत हे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे? सांगायचं आहे. मग आता 3 अक्षरी कोणते आहेत? अनुक्रमे म्हणल्यामुळे अगोदर 3 अक्षरी पुन्हा 2 अक्षरी. हे जादूचे पा 1 नंबरला काय येईल? जादूचे. त्याच्यानंतर 2 नंबरला 3 अक्षरी काय येईल? अस्ती. 3 अक्षर असलेले हे अस्ती. आता 3 नंबरला काय येईल? निघती. 3 अक्षरी आणखी शब्द कोणता आहे? पांढरे. पुन्हा हा जोड अक्षर आहे तो 3 अक्षर आहे का? नाही. पांढरे. जादूची, अस्ती, निघती, पांढरे. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी 3 अक्षरी किती शब्द सापडले? जादूचे, अस्ती, निघती, पांढरे. एकूण 4 झाले. पुढे दुसरा कोणता आहे का? नाही. मग आता 2 अक्षरी शब्द कोणकोणते आहेत?
दोन अक्षरी शब्द बघा. पहिला शब्द आहे रंग. त्याच्यानंतर जादूचे पिटीमधले इंद्रधनुचे अस्ती पांढऱ्यातून निघती साती. हा साती. त्याच्यानंतर पुन्हा पुन्हा त्याच्यानंतर होती. म्हणजे दोन अक्षरी किती झाले शब्द? 4. तीन अक्षरी किती झाले? 4. 4 आणि 4 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 3. 4 आणि 4 शब्द. का अवघड आहे का? 3 अक्षरी शब्द शोधायचे, 2 अक्षरी शब्द शोधायचे. पहिली दुसरीला असताना आपण असं भरपूर 2 अक्षरी शब्द उजळणीच्या पुस्तकात लय लिहिलेत, है की नाही? 2 अक्षरी, 3 अक्षरी, 4 अक्षरी. चला त्यानंतर प्रश्न क्रमांक 11. कर्ण कर्कश या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? पहा, आपल्या जे 12 खडी आहेत, अ पासून आ ई ई उ ये आय ओ औ आम आहा, हे का आहेत? व्यंजन आहेत. हे सॉरी स्वर आहेत. हे का आहेत? स्वर आहेत. आणि बाकीचे सगळे व्यंजन आहेत. कुठलाही व्यंजन स्वर जोडल्याशिवाय तयार होत नाही. क क क अधिक अ येतेच मग त्याच्यामध्ये. मग काय झालं? हे क व्यंजन येणारच. का आलाच तिथं. मग ह्याच्यामध्ये व्यंजन किती आहेत म्हणते त्यानं? व्यंजन किती आहेत? तर पहा, शब्द का आहे? कर्ण कर्कश. मग आता या ठिकाणी व्यंजन काय हो? हे पहा, क. आता इथं र आणि न आहे. कर्ण. र आणि न आहे. हे र आणि न आहे. हे त्याच्यानंतर हे 2 ह्याच्यामध्ये 3 झाले. इथं र आणि न आहे. 1 2 3. इथला हा क कर. हे का इथं एक क आला आणि र आला. श हे श आणि हे श. किती झाले? हे 3 आणि 3 6 आणि 2 8. 8 व्यंजन आहेत हे. किती व्यंजन आहेत हे? 8 व्यंजन आहेत. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 1. उत्तर. प्रश्न अवघड आहे का? काहीच अवघड नाही. आलं? कळालं? पुढचा प्रश्न आपल्यासाठी. प्रश्न क्रमांक 12. एव्हरेस्ट सर करून त्याने आकाशालाच गवसणी घातली. मनासारखे झाले नाही की तो आकाश पाताळ एक करतो. नोकरी गेल्यावर त्याच्यावर आभाळ कोसळले. पाऊस पडून गेल्यावर आभाळ निरभ्र झाले. हे वाक्य आहे 4 अब कड. प्रश्न आता इथं आहे, पुढीलपैकी कोणत्या पर्यायामध्ये वरील वाक्यातील शब्दसमूहाचा अचूक अर्थ आलेला नाही? अचूक अर्थ आलेला नाही. कोणत्या पर्यायामधील? आता एव्हरेस्ट सर केल्यावर म्हणजे एव्हरेस्ट चढल्यावर आकाशालाच गवसणी, म्हणजे आकाशाला गवसणी घालणे म्हणजे खूप आनंद होणे. त्याला खूप आनंद झाला. बरोबर आहे. त्याच्यानंतर मनासारखे झाले नाही की आकाश पातळ म्हणजे संताप व्यक्त करणे. मनासारखं जर नाही झालं की संताप व्यक्त करणे. हे लहान मुलं करतात बघा. तुम्ही आता 3री 4थीला असताना काही नाही झालं, दप्तर भिर दिशा हे बळून द्यायचं. हातात असलेली पेन गिलास काय असेल ते पाया आपटायचं, रडायचं, जोरजोरात बोंबलायचं, है की नाही? म्हणजे संताप. रागानं लाल होते. काही जण लालबुंद होते त्यांचे चेहरे राग आला की. म्हणजे आकाश पाताळ एक करणे मनासारखं जर नाही झालं की. नोकरी गेल्यावर त्याच्यावर आभाळ कोसळले. नोकरी गेल्यावर आभाळ कोसळले म्हणजे त्याला म्हणजे त्रास झाला, अवघड झालं त्याच्यासाठी. पाऊस पडून गेल्यावर आभाळ निरभ्र झाले. पाऊस पडून गेला. पाऊस पडण्याच्या अगोदर ज्यावेळेस ढग येतात त्यावेळेस आभाळ काळभोर असतं आणि पडून गेला एकदा पाऊस की ते आभाळ पांढरं शिब्र होतं. निरभ्र म्हणजे पांढरं. मग आता पर्याय पहा. आभाळ निरभ्र झाले त्याचा अर्थ काय? मन साफ झाले.
त्याचा अर्थ काय होते? मन साफ झाले. आता आभाळ निरभ्र झाले आणि मन साफ झाले ह्याचा काय अर्थार्थी होते का? नाही. आकाश पाताळ एक करतो म्हणजे तो संतापतो, रागावतो, हे बरोबर आहे. म्हणजे हे उत्तर नाही, पण हे वाक्य बरोबर आहे. आकाशालाच म्हणजे या आकाश पाताळाचा अर्थ काय होतो? संतापणे. आकाश पाताळ एक करणे म्हणजे संतापणे. आकाशालाच गवसणी घालणे म्हणजे उत्तुंग यश मिळवणे, हे बी काय आहे? बरोबर आहे. पण हे उत्तर आहे का आपलं? अर्थ आलेला झालेला नाही म्हणते, आलेला नाही म्हणजे बरोबर चूक असलेला आपल्याला शोधायचंय. आभाळ कोसळले म्हणजे मोठे संकट येणे. एखाद्यावर आपण म्हणतो बघा आभाळ कोसळले म्हणजे त्याच्यावर मोठं संकट आलेलं आहे. मग उत्तर काय ते आपलं? तर हे 3 बरोबर आहेत आणि पर्याय क्रमांक 1 हे चूक आहे. उत्तर आलं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 1 आलं का? काय अडचण? काहीच नाही. पुढं प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 का आहे? 13 केले जातो होते पाहीन राहिला पचेन वळतो झोपला जिंकली लपेन. वरील शब्दापैकी भूतकाळ दर्शवणारे 2 अक्षरी आणि 3 अक्षरी शब्द, 2 अक्षरी आणि 3 अक्षरी शब्द अनुती आहेत. प्रश्न लिहिताना आपला चुकला का? टाईप करताना अनुती 13वा प्रश्न आहे. अनुक्रमे किती आहेत? हो पहा इथं काय आहे? अनुक्रमे किती आहेत? 2 अक्षरी आणि 3 अक्षरी. पहा इथं आपण 2 अक्षरी घेऊता आणि इथं 3 अक्षरी घेऊता. भूतकाळ दर्शवणारे म्हणते त्यानं. काय म्हणते? भूतकाळ दर्शवणारे 2 अक्षरी शब्द आणि 3 अक्षरी. आता 2 अक्षरी शब्द कोणकोणते आहेत? केले 2 अक्षरी आहे, भूतकाळ आहे, सॉरी म्हणजे 2 अक्षरीचा आहे, भूतकाळ आहे. त्यानंतर जातो, जातो म्हणजे हे काय आहे? वर्तमान काळ आहे. होते हे भूतकाळ आहे. होते का आहे? एक गाव होते, भूतकाळ आहे. त्याच्यानंतर पाहीन भूतकाळाचा आहे पण 3 अक्षरे आहे. राहिला, पचेन, वळतो, झोपला, जिंकली, लपेन. इथं 2 अक्षरी 2च शब्द आलेले आहेत. किती आलेले आहेत? हे 2 आले. 2 अक्षरी किती शब्द आले? तर 2. आता 3 अक्षरी कोणकोणते आहेत पाहू आपण. 3 अक्षरी कोणकोणते आहेत? जात पाही. आता 3 अक्षरीमध्ये पाहीन. पाहीन हा आपला भूतकाळ आहे का? नाही. मी उद्या चित्रपट पाहीन हा भविष्यकाळ आहे, उद्या दर्शवतो म्हणजे भविष्यातला आहे. तर राहिला हा का आहे? भूतकाळ आहे. राहिला हा का आहे? भूतकाळ आहे. आपल्याला भूतकाळाचे 3 अक्षरी शब्द पाहिजे. त्यानंतर पचेन, पचेन हा भविष्यकाळच आहे, हे येईल का? नाही. वळतो वर्तमान काळ आहे. झोपला हा का आहे? झोपला हा भूतकाळ आहे. त्याच्यानंतर पुढं आहे का? जिंकली, काल मी शर्यत जिंकली होती. जिंकेन, उद्या मी शर्यत जिंकनेन. आणि जिंकत आहे म्हणजे चालू काळ म्हणजे वर्तमान काळ. जिंकेन म्हणलं की भविष्यकाळ आणि जिंकली भूतकाळ. म्हणजे 3 अक्षरी 3 आहे. तर अनुक्रमे म्हणल्यावर 2 अक्षरी 2, 3 अक्षरी 3, 2 व 3, 2 व 3 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 4. आलं? कळालं का? काय अवघड आहे का? हो काहीच अवघड नाही, एकदम सोपं आहे का नाही? काहीतरी अवघड आहे का ह्याच्यात? काही अवघड नाही. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. 15 प्रश्न घ्यायचे. एकूण 30 प्रश्न आहेत या स्वाध्यायात. आज 15 घेऊ, उद्या 15 घेऊ.
लवकर, भरभर, झरझर, सैरभर, भरकन, घर घर घर, कारभार वरील शब्दामध्ये अनुक्रमे 12 वेळा व 5 वेळा आलेले अक्षरे कोणती? 12 वेळा व 5 वेळा आलेले अक्षरे कोणती? आता 12 वेळा कोणता अक्षर आले बघूत बरं आपण, आणि 5 वेळा कोणता आलाय, ते जे जास्त आले त्याला बघू आपण. लवकर, भरभर, झरझर, र बघा, र बघा, र ल व क र, इथं एक र आले, हे का इथं भरभर मध्ये 2 वेळेस आले हे र. त्याच्यानंतर झरझर मध्ये 2 वेळेस आले, त्याच्यानंतर सैरभर मध्ये 2 वेळेस आले, त्याच्यानंतर भरकन मध्ये 1 वेळेस आले, इथं घर मध्ये 2 वेळेस आले, हे 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 1 8 आणि 2 10. कारभार मध्ये 2 वेळेस आले, हे झालं 12. म्हणजे 12 वेळेस काय आले? र. आता पर्याय एक तर 1 मध्ये आहे र आणि 4 मध्ये आहे, हे 2 मध्ये, आणि अनुक्रमे म्हणजे अगोदर र 12 वेळेस, 1 किंवा 4 यायला पाहिजे. आता 1 मध्ये क दिले, क 5 वेळेस आले का? इथं 1, इथं 1 2, इथं 1 3, 3च वेळेस आले नाही, म्हणजे हे बी येणार नाही. भ आले का बघा, ह्या भरभर मध्ये 2 वेळेस भ आले बघा, भरभर मध्ये काय झाले? 2 वेळेस भरभर आले, भर म्हणजे भ 2 वेळेस आले. सैर भैर, हे भैर. त्याच्यानंतर भरकन भ, त्याच्यानंतर कारभार भा, म्हणजे 2 3 4 5, हे का हे 5 वेळेस भ आले. म्हणजे पर्याय क्रमांक र आणि भ, 12 वेळेस र, 5 वेळेस भ, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. प्रश्न क्रमांक 15 आणि आजच्या तासिकेतील शेवटचा प्रश्न आहे. का आहे शेवटचा प्रश्न? आमच्याकडे त्याचं लक्ष गेल्यावर त्याने गाडी थांबवली आणि गाडी बाहेर येऊन तो आमच्या दिशेने आला. हे वाक्य आहे. आता प्रश्न, वाक्यातील सर्वाधिक अक्षरे असलेले सर्वनाम आणि सर्वात कमी अक्षरे असलेले सर्वनाम यांच्यामध्ये किती अक्षराचा फरक आहे? या वाक्यामध्ये सर्वाधिक अक्षरे असलेले सर्वनाम आणि सर्वात कमी अक्षरे असलेले सर्वनाम यांच्यात किती अक्षराचा फरक आहे? सर्वनाम म्हणजे नामाविषयी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणजे तो, ती, ते. तो मुलगा आहे, राम मुलगा आहे म्हणण्याच्या ऐवजी तो मुलगा आहे. त्याच्यानंतर गीता मुलगी आहे, त्याच्याऐवजी ती मुलगी आहे. ती तिथे थांबलेली आहे, तो इकडे येत आहे. तो अभ्यास करत आहे, ती अभ्यास करत आहे. हे नामाविषयी, म्हणजे नामाच्या विषयी जो वापरलेला शब्द आहे तो. आमच्याकडे म्हणजे आम्ही इथं एक 4-5 जण आहोत, मग आमच्याकडे, आमच्या का आहे? सर्वनाम आहे. आमच्या हे सर्वनाम आहे. त्याच्यानंतर त्याचं हे सुद्धा सर्वनाम आहे. त्याचं का आहे? हे सुद्धा एक सर्वनाम आहे. लक्ष गेल्यावर त्याने, हे सुद्धा सर्वनाम आहे. गाडी थांबवली आणि गाडी बाहेर येऊन तो सुद्धा सर्वनाम आहे. आमच्या सुद्धा सर्वनाम आहे. दिशेने आला. मग आता सर्वनाम एवढे आहेत, मग ह्याच्यात जास्त अक्षराचं कोणतं आहे? आमच्या 3 अक्षरी आहे, त्यानं हे 3 अक्षरी आहे, 2 अक्षरी आहे, त्याने 2 अक्षरी आहे, तो 1 अक्षर आहे, आमच्या 3 अक्षरी आहे. म्हणजे आमच्या हे 3 अक्षरे आहे. सर्वाधिक जास्त अक्षर असलेलं सर्वनाम आमच्या 3 अक्षर आहेत, आणि 1 अक्षर असलेलं तो हे 1च अक्षर आहे ह्याचं. मग या दोन्हीमध्ये फरक म्हणजे 3 - 1 = 2,
पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 2. कळालं का तुम्हाला हा प्रश्न कसा सोडवायचा? काय अवघड, काय अडचण नाही. चला, या ठिकाणी 15 प्रश्न आपले संपलेले आहेत. उद्याच्या तासिकेमध्ये 16 ते 30 प्रश्न क्रमांक 16 ते 30 अभ्यासू. या ठिकाणी थांबू. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. या ठिकाणी थांबू आपण. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे. उद्या सकाळी परत भेटू आपण.